नमस्कार मित्रांनो, मूव्ही मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांवर खूप ऐतिहासिक चित्रपट आले आणि आपण पाहिले सुद्धा. पण आज जो ट्रेलर मी पाहिलाय ना, तो पाहून खरं सांगतो, डोळ्याचं पारणं फिटलं. कित्येक वर्षापासून जे बघायची आस होती, ते आज या ट्रेलर मध्ये दिसलं. विषय आहे आपल्या राजाचा, विषय आहे आपल्या अस्मितेचा, विषय आहे राजा शिवाजी या महासिनेमाचा. ट्रेलर सुरू होतो आणि जेव्हा माय भवानीचा तू वाघरे हे शब्द कानावर पडते, तेव्हा रक्त सडसडतं भाऊ. चांग ठोकून छाती देव माझा राजा शिव छत्रपती. हे नुसतं गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाचा ठोका आहे. ही गोष्ट फील करण्याची आहे मित्रांनो. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की टीजर पाहून अनेक कान्नी नाकं मुरडली. ती रितेश देशमुख साकारत असलेल्या शिवरायांच्या भूमिकेबाबत. शोभून दिसत नाही, बारका वाटतो, पर्सनॅलिटी सूट होत नाही, वंगाड चित्रपट करणारा शिवरायांची भूमिका करणार का, वगैरे वगैरे काय काय नाही ती निगेटिव्हिटी पसरवल्या गेली. काहींनी तर विद्रोह या शब्दावर सुद्धा आक्षेप घेतले. पण मित्रांनो, आता तुम्ही फक्त एकदा हा ट्रेलर बघा आणि नंतर बोला. निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या त्या सर्वांच्या कानाखाली जोरदार लागवली आहे या ट्रेलरने. मी आधी सांगितलं होतं की रितेश देशमुखने गेली 10 वर्ष प्रचंड मेहनत घेतली आहे या चित्रपटावर. तो कुठलीही गोष्ट हलक्यात घेणार नाही आणि या ट्रेलरने ती पुन्हा एकदा सिद्ध केलं. तुम्हाला सांगतो, लोकांना चित्रपटात सिक्स पॅक हिरो बघायची सवय लागली. म्हणे भारी भरकम शरीरयष्टी हवी, 6 फूट उंची हवी. अरे पण मी म्हणतो, आधी इतिहास वाचा ना. शिवराय रिअल लाईफ मध्ये कसे होते आणि केवळ दिसण्यातून कर्तृत्व ठरत नसते. छत्रपती शिवराय हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात होऊन गेलेले रिअल लाईफ हिरो आहेत भावांनो. भूमिका कोण करतंय यापेक्षा तो व्यक्ती किती ताकदीचा कलाकार आहे आणि किती मेहनतीने तो त्या भूमिकेत जीव ओततोय, ती भूमिका जगतोय, त्याचं त्या भूमिकेसाठीचं समर्पण हे जास्त महत्वाचं असतं. आणि ते ट्रेलर मध्ये दिसतंय. महाराजांची देहबोली, त्यांची ती तीक्ष्ण नजर आणि शत्रूला अचंबित करण्याची ती चपळाई आणि अनेक बारकावे. रितेश देशमुखने या भूमिकेसाठी जे काही कष्ट घेतलेत ना, ते ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेम मध्ये दिसत आहे. ट्रेलर मध्ये जिथे जिथे त्याची एंट्री होते, तिथे तिथे खऱ्या अर्थाने गुजबम्स येतात. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रितेश साठी हा चित्रपट त्याच्या करिअर मधला एक मैलाचा दगड ठरणार आहे, हे मी आत्ताच लिहून देतो. स्टारकास्ट बाबत बोलायचं तर बॉलिवूड मधील मोठमोठे कलाकार आणले आहेत भाऊने. मा जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत भाग्यश्री मॅमला जेव्हा पाहिलं, तेव्हा भारी वाटलं. ती माया आणि तो करारीपणा दिसतोय. क्रूर चलाक अफजल खानाच्या रूपात संजय दत्त योग्य ट्रॅकवर असल्याचं जाणवतं. अभिषेक बच्चन संभाजी राजांच्या भूमिकेत दमखम राखून आहेत. जेनेलिया तिच्या भूमिकेत छान सात्विक आणि सोज्वळ वाटते. रितेश जेनेलिया यांची जोडी पडद्यावर इतिहास रचणार यात शंका नाही. फक्त मित्रांनो, हात जोडून विनंती आहे की तुम्ही याचं कंपॅरिझन कृपया छावा या चित्रपटाशी अजिबात करू नका. तो एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता राव, आणि तो छत्रपती संभाजी महाराजांवर होता. त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं जातं. छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माते आहेत. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, स्वराज्याची नींव ठेवली. त्यामुळे त्यांच्या जीवनातील परिस्थिती, संघर्ष वेगळ्या प्रकारचा, शंभू राजांचा वेगळा, त्यांच्यातील गुणवैशिष्ट्ये सुद्धा वेगळी. ते दाखवण्याची, मांडण्याची प्रत्येकाची आपली एक वेगळी पद्धत असते, शैली असते. म्हणून म्हणतो की छावाच काय, शिवरायांवरील सुद्धा इतर यापूर्वीच्या कुठल्याही चित्रपटाशी वा अभिनेत्याशी या चित्रपटासोबत तुलना करून बघू नका. याला स्वतंत्र एक कलाकृती म्हणून बघा. मराठी चित्रपटसृष्टीत आजवर असा भव्य दिव्य प्रयत्न कधीच झाला नव्हता. 100 कोटीचं बजेट. विचार करा, जेव्हा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आपण पाहू, तेव्हा काय राडा होईल. याचं बॅकग्राऊंड म्युझिक बघा, व्हिज्युअल्स बघा, पूर्णतः तत्कालीन महाराष्ट्रीयन कल्चरला न्याय देताना दिसत आहे. रितेश देशमुखचं केवळ एक ऍक्टर म्हणून नाही, तर एक डायरेक्टर म्हणून एक व्हिजन आहे, ते बघा. चित्रपट मुख्यतः शिवरायांच्या जीवनातील एका विशिष्ट काळाला हायलाइट करतो. हा काळ प्रचंड अस्थिर होता. 3 मोठ्या सत्ता केंद्रांमध्ये संघर्ष सुरू होता. उत्तरेकडील मोगल साम्राज्य, दक्षिणेत आदिलशाही आणि तिसरी कुतुबशाही.
आणि याच काळात शिवाजी महाराज स्वराज्य उभारण्याच्या मोहिमेत होते. आदिलशहाला वाटत होतं शिवाजी महाराजांना थांबवले नाही तर ते त्याच्यासाठी मोठं संकट ठरतील, आणि म्हणून त्याने एक अनुभवी क्रूर धूर्त सेनापती पाठवला. नाव अफजल खान. ही केवळ एक शारीरिक ताकदीची लढाई नव्हती, तर एक मानसिक युद्ध होतं. तो फक्त लढायला नाही तर दबाव टाकून शरण आणायला आला होता. शिवरायांनी ही परिस्थिती कशी हाताळली, आपली बुद्धी आणि शौर्याने अफजल खानाला कसं परास्त केलं, इत्यादी हे सगळं आपल्याला चित्रपटात बघायला मिळणार आहे. तेही वेगवेगळ्या भाषेमध्ये, मराठी, तेलुगू आणि हिंदीमध्ये सुद्धा. मला वाटते 2016 पासून सैराटचं रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाहीये. पण आता ही वेळ आली आहे. चित्रपट आवडणं न आवडणं हा भाग नंतरचा, पण आपल्या महाराजांवर कोणीतरी 100 कोटी लावण्याचं धाडस केलंय, तर आपला मराठी डंका जगभर वाजलाच पाहिजे. हा चित्रपट यशस्वी झाला तरच आपल्या महापुरुषांवर आणखी पुढे मोठमोठे सिनेमे निघतील. हा चित्रपट आपली येणारी पिढी पाहिल आणि त्यांच्या मनातही महाराजांच्या शौर्यांची, त्याच्या दूरदृष्टीची आणि देशभक्तीची ज्योत पेटेल. हा सिनेमा आपल्याला बघायचाच आहे आणि तोही सिनेमागृहात जाऊनच बघायचा आहे. तर तयार राहा, कारण वाघ येतोय. तर मित्रांनो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.